आपण जे हे मंदिर पाहत आहात, हे मंदिर महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील माचनोर या गावामधील प्रसिद्ध असे हे मंदिर आहे। या मंदिराचा प्रवेशद्वार आणि ही भिंत भव्य आणि दिव्य आहे। आपण या ठिकाणी या मंदिरामध्ये प्रवेश करत आहोत। या ठिकाणी दोन्ही बाजूला दोन नगरखाना आहेत। मंदिराचा परिसर फार मोठा आहे। या ठिकाणी समोर शंभू महादेवाचे एक मंदिर आहे। त्याही मंदिरात आता आपण जाणार आहोत। फार प्राचीन असे असणारे हे सिद्धेश्वर मंदिर आपण पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। हे मंदिर सोलापूर मंगळवेढा हायवे रस्त्यावर भीमा नदीच्या तीरावर माचनोर या गावामध्ये आहे। तर आता आपण या ठिकाणी शंभू महादेवाचे मंदिर आहे। या मंदिरामध्ये आपण प्रवेश करत आहोत। या मंदिराचे बांधकाम पाहता आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी आपण समोर हे बघतोय, या ठिकाणी ह्या सभामंडपामधून आपल्याला शिवलिंग दिसत नाही। पाक आपण मंदिराच्या जवळ आल्यानंतर हे शिवलिंग दिसत आहे। याचे आपण दर्शन घेऊया। शिव पार्वती हर हर महादेव। फार प्राचीन असे असणारे सर्वसाधारण 1500 वर्षापूर्वीचे मंदिर आहे असे दिसते। या मंदिराची रचना हेमाडपंथी आहे। या ठिकाणी आपण हा मंदिराचा समोरील परिसर सर्व पाहत आहोत। मंदिराची बांधणी तुळजापूरच्या मंदिराशी साम्य असल्याचे जाणवते। या ठिकाणी आपण सिद्धेश्वराच्या मेन मंदिरामध्ये प्रवेश करत आहोत। काही पायऱ्या खाली उतरून गेल्यानंतर या ठिकाणी एक शिवलिंग आहे। त्या शिवलिंगाचे आपण दर्शन घेणार आहोत। आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करत आहोत। या ठिकाणी विरगळे आहेत। या विरगळे पाहून मंदिरासमोरच एक शेकडो वर्षापूर्वीचे प्रचंड असे वृक्ष दिसत आहे। समोर या ठिकाणी दीपमाळ आहे आणि हे समोरील आपण मंदिर आपण पाहत आहोत। फार प्राचीन असे असणारी या मंदिराची बांधणी पाहून डोळ्याचे पारणे फिटेल असे हे मंदिर आपण पाहतोय। समोरच गणेशाची मूर्ती आहे। गणेशाच्या मूर्तीचे आपण दर्शन घेऊन आपण या ठिकाणी शंभू महादेवाचे दर्शन घेऊया। या ठिकाणी मंदिराला 2 गाभारे आहेत। आपण शंभू महादेव दर्शन शिव पार्वती हर 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 महादेव असे जागृत असे असणारे सिद्धेश्वराचे आपण दर्शन घेऊन मंदिरासमोरच विशाल असा सर्वसाधारण 3 फूट उंचीचा नंदी असावा। नंदीचे दर्शन घेऊन आपण आता आपण मंदिरासभोवतीलचा संपूर्ण परिसर पाहणार आहोत।
या ठिकाणी भीमा नदीच्या काठावर वसलेले हे सिद्धेश्वर मंदिर आपण पाहत आहोत। या मंदिराच्या जवळच औरंगजेब बादशाचा माचनूर किल्ला म्हणून बांधलेला किल्ला आहे। परंतु औरंगजेब बादशाने या मंदिराला कुठेही इजा केलेली नाही। त्याचा स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे आपण थोडासा इतिहास पाहूया। औरंगजेब बादशाने हा प्रदेश जिंकला। तो सर्वसाधारण 1694 ते 1701 पर्यंत या माचनूर या गावामध्ये स्वतः किल्ला बांधून त्या ठिकाणी राहिला। सैनिक हस्ते हे मंदिर पाडण्याचे ठरवले। सैनिक तिथे गेल्यानंतर मधमाशांनी आणि भुंग्यांनी त्या सैनिकावर हल्ला केला आणि ते सैनिक तिथून पळून गेले। मग संतापलेल्या औरंगजेबाने हे मंदिर भ्रष्ट करण्यासाठी नैवेद्य म्हणून गोमांस पाठवले। पण हे गोमांस पांढऱ्या शुभ्र कपड्याने झाकून पिंडीसमोर ठेवल्यानंतर ते कापड उघडताच त्या ठिकाणी गोमांसाच्या ठिकाणी पांढरी फुले दिसली। म्हणून या ठिकाणाला मांसाचा नूर झाला, म्हणून मांसनूर असे ओळखले जाऊ लागले। पुढे याच शब्दाचा अपभ्रंश होऊन माचनूर हे नाव पडले। या सर्व प्रकारामुळे खजील झालेल्या औरंगजेबाने 400 रुपये व 6 रुपये अशी सनदी वर्षाची भरपाई केली। आजही सरकारकडून प्रत्येक वर्षी 480 रुपये या मंदिराला मिळतात। इनाम म्हणून मिळालेली जमीन 52 एकर होती। काही जमीन उजनी धरणात गेली आणि काही जमीन देवस्थानाची आता आहे असे तेथील स्थानिकाकडून सांगितले जाते। तर या ठिकाणी आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्रातून अनेक भक्तगण या ठिकाणी येत असतात। तर आपण ह्या मंदिराचा संपूर्ण परिसर, या मंदिरावरील असणारी शिल्पे, इतिहासाचं साक्षी अशी हे शिल्पे आपण पाहत आहोत। तर आपल्याला जी काय तेथील स्थानिकाकडून मिळालेली माहिती आहे त्याप्रमाणे आपण या मंदिराचे अल्पशी माहिती थोडीशी सांगितलेली आहे। तर अवश्य एक वेळा फार प्राचीन असे असणारे हे शिवमंदिर या ठिकाणी मंदिराला भेट देण्याकरता गेलं पाहिजे। जागृत असे असणारे हे सिद्धेश्वराचे मंदिर आहे। तर आता आपण या ठिकाणी मंदिरालगतच असणारे साधू महंत त्यांच्या मंदिरामध्ये आता जाणार आहोत। अशीच प्राचीन मंदिरे, गडकिल्ले पाहण्यासाठी आपल्या मायमाऊली यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा। या ठिकाणी श्री 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 बाबा महाराज आर्वीकर यांचे समाधी क्षेत्र आहे। तर आपण ते समाधी क्षेत्र आपण संपूर्ण पाहणार आहोत। तर असं हे माचनूर गावामधील श्री बाबांची समाधी आणि सिद्धेश्वर मंदिर आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे। ओम नमः शिवाय।